आता बघा भावनो, बीजीएमआय कुठला नशा करतो काय माहिती यार. एनिमी काय कमी होतं की हा पौधा दिमागाचा फोदा करायला लागलाय. साला बघते डॅमेज कसं द्यायला लागलाय. मगाच त्यांना अर्धी हेल्थ ह्यानी खाल्ला माझी. पण तुम्हाला हा इव्हेंट कसा वाटला ते नक्कीच सांगा मला कमेंट मध्ये. माझं काय घेऊन बसले हो, मी एक पव्वा मारले मला सगळं काय आवडायला लागतो. आता तुम्ही इथंच बघा, आपल्याला इव्हेंटशी काही फरक नाही पडत, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी तर लेजंड प्रो आहे ना. आता तुम्ही इथंच बघा, एखाद्या हॅकरला पण हा बंदा दिसला नसता, पण मला दिसला का? कारण माझं आता डोलं गरुडासारखं झालं ना, कारण मी पव्वा मारतो ना. आधी तुम्ही माझा रिफ्लेक्स तर बघा. कधी कधी मला असं वाटतं ना यार की मी 16 वर्ष स्क्वॉडच खेळायला पाहिजे, कारण माझा टीममेट तर आधीच चुतमारीचं होतं, आता महाच चुतमारीचं झालेत. कारण ते साला तिकडं आहे घालतेत, मी इकडे काशी करायला लागलोय. पण माझा कॉन्फिडन्स आज एवढा वाढलाय की बंद्यांवर डायरेक्ट घुसायचा मन करतोय. आता तुम्ही हा लाल हार्पिकच बघा, साला बॉट सारखे हरकत करतोय. साला बॉटच आहे वाटतं. ना बंद आहे साला बंद आहे. साला लाल हार्पिक, तुझा निलावाला दोष कुठे गेला? आता बघा भावानो, रिअल लाईफ मध्ये तुम्ही कुणा उडा नाही तर नुका उडू, पण बीजीएमआय मध्ये तुम्ही उडू शकता आणि अशा मोठ्या मोठ्या घरावर येऊन बंदे पण मारू शकता. पण तुमच्यानी बंदे मरत नाही ती वेगळी गोष्ट आहे, माझ्यान तरी कुठं मरतेत. अरे मर गया भाई, मर गया, मेरी गोली नहीं चली भाई. साला फेकाड टीममेट. वेळ अशी या लागली की तिघ असून काय कामाचं नाही राहिलं. साला तुमच्यानी एक हॅकर नाही मरत. साला मी दाखवतो तुम्हाला मारून त्या हॅकरला. साला हाच तो हॅकर होता ना, बघ ते असं मारायचा असतो त्या हॅकरला.